आता फोन का आला? तत्कालिक कारण जे घडलं ते छावा या सिनेमाचं घडलं. तत्कालिक कारण घडलंय. खरं तर मी माझ्या अनेक मित्र मैत्रिणी काय बोलत कशाला 17 वेळा ते तुम्ही कशाला अंगावर येते वाघ देते माहित हे माहित ते माहित गप आपल्या इतिहासाचं संशोधन करा गप बसा सुखाने खायला मिळते खावा अशी भूमिकेत सांगत असते. पण छावा सिनेमा रिलीज व्हायच्या अगोदरच चोरमारे सरांचा मला फोन आला होता आणि मला त्यांनी सांगितलं होतं की नाही पहिल्या दिवशी बघायचा आणि मला तेवढं त्याच्यावरचं काय काय असेल ते मुलाखत द्यायचं. मी म्हटलं बघू छावा काय चांगलाच असेल कशाला आपण होय म्हटलं सरांना. सिनेमा बघून आला आणि लक्षात लगेच सरांचा फोन आला काय वाटतं ते करा स्टुडिओमध्ये. मग तिथं गेलो आणि मग सरांनी प्रश्न विचारले मी उत्तर दिली. जे काय फॅक्ट्स आहेत त्या मी सांगितल्या. शंभूराजाच्या बदनामीचे केंद्र ही सिनेमामधून नाटकांमधून कथांमधून कादंबऱ्यांमधून ही कशा पद्धतीनं चालवली गेली हे मी त्या मुलाखतीत सांगितलं. आणि छावा हा सिनेमा कसा अर्धवट इतिहास सांगतो. कसं ज्यांनी इथं शिर्के घराण्याचे आमचे लक्ष्मणराजे शिर्के बहादूरगड धर्मवीर गडावरून आले. ज्या शिर्क्यांचे आणि भोसल्यांचे पिढ्यानपिढ्यांचे नाते संबंध आहे ते शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून ते आतापर्यंत आहे. अशा शिर्क्यांना खलनायक दाखवण्याचं काम हा सिनेमा करतो हे आम्ही त्यात सांगितलं. जर शिर्के खलनायक खरोखरच असते तर छातीटोपपणे सांगितलं असतं की नाही संदर्भ असे सांगतात की शिर्क्याने गद्दारी केली. पण संदर्भ सांगत होते वेगळे.